मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 26. जीवन से भरी तेरी आंखें. मेघाचा 29 वेळा मोबाईल चेक करून झालेला आणि आता 10 वाजताच्या टीम इंटरनल मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूमकडे जाताना 30व्या वेळी व्हॉट्सॲप चेक केले. सकाळी उठल्या उठल्या मिस्ड कॉल नाही ना? मग किचनमध्ये काम करताना रिंग वाजते का? आर्याला स्कूल बससाठी सोडायला जाताना काही व्हॉट्सॲप मेसेज आला का? जॉगिंग करताना गाणीही ऐकली नाहीत. चुकून रिंग मिस झाली तर? ब्रेकफास्ट टेबलवर एक नजर मोबाईलवरच्या नोटिफिकेशनकडे होती. कारमध्ये बसल्यापासून ते सुप्रीम हाऊसमध्ये पाय ठेवेपर्यंत मेल्स आणि मेसेजेस बरेचदा रिफ्रेश करून झालेले आणि नंतरही गेल्या 1.5 तासात लॅपटॉपवर मेल येतो का की मोबाईलवर मेसेज याची वाट पाहणे चाललेले. राजीव नीट पोहोचले की नाही? काहीच मेसेज नाही. मला वाटले कॉल नाही तर मेसेज करतील. काल एअरपोर्टवरून कॉल केला, मग आज पोहोचलो असा मेसेज करायला काय हरकत होती? नुसते सिंगापूरला पोहोचलो एवढे लिहिले असते तरी पुरे. सकाळपासून 2 इंटरनल ईमेलमध्ये त्यांना मार्क पण केले मी. वाटले त्यावर तरी नेहमीप्रमाणे नोटेड, थँक्स असा रिप्लाय येईल. तो पण नाही. हॉटेलवर जाऊन झोपले असतील का? पण आत्ता आपल्या इथे 10 वाजत आहेत, म्हणजे सिंगापूरमध्ये दुपारचे 12:30. नाही, एवढे उशिरापर्यंत कसे झोपतील? मीटिंग्ज होत्या सकाळी, त्यांचे शेड्यूल पाहिलेले मी. पण मग कळेल कसे की सर्व ठीक आहे? टेक्नोसिसची मीटिंग पण त्यांनी मुंबई टाईमनुसार संध्याकाळी 5ची ठेवायला सांगितली आहे. म्हणाले सिंगापूर ऑफिसचे सगळे काम संपवून मग टेक्नोसिसचे डिस्कशन करू. आता काय संध्याकाळी 5पर्यंत वाट पाहायची का? मी मेसेज करू का? नाही मेघा, काहीही काय. पण ते कॉल करू शकतात तर मी मेसेज का नाही करायचा? मी काही गप्पा मारण्यासाठी थोडीच मेसेज करणार आहे. व्यवस्थित पोहोचले ना एवढेच विचारणार. पण त्यांना नको का कळायला? एक मेसेज करायला काय बिघडते त्यांचे? जाऊ दे, मला काय करायचंय. अशा विचारात कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंगला सुरुवात झाली. जिंदाल ग्रुपला नामोहरम करण्यासाठी ठरवलेल्या नवीन स्ट्रॅटेजीनुसार काही नवीन रिपोर्ट तयार करावे लागणार होते. त्यानुसार प्रोजेक्ट प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आले. ते करताना तिलाही कळत नकळत त्याने सांगितलेले फ्लेक्झिबिलिटीचे महत्त्व आठवले आणि ओठांवर हसू आले. पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा एकदा सर्वांची नजर चुकवून मोबाईल चेक केला गेला. नो न्यू मेसेज बघून मन निराश झाले. मेघा, इनफ. त्यांना मेसेज करायचा असता तर इतक्या वेळात केला असता. वाट बघू नको, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क असे स्वतःला बजावून कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतले. टीम मेंबर्सनाही जाणवले की मॅम आज मूडमध्ये नाहीत. इंटरनल मीटिंगमध्ये टाईमलाईन्सवरून सर्वांनाच लेक्चर मिळाले. अगदी ठरलेल्या वेळेवरच रिपोर्ट सबमिट करू नका. 1-2 तास आधी केला तरी चालेल. तेवढाच रिव्ह्यूला वेळ नीट मिळेल. काही रेक्टिफिकेशन असेल तर वेळेआधीच करता येईल. फक्त आपल्या रिपोर्टपुरता विचार न करता टीममधील अजून कोणाला आपली काही एक्स्ट्रा मदत होऊ शकते का तेही बघा. थोडे दुसऱ्याचे काम पण नजरेखालून घाला. नवीन शिकता येईल. हे आणि असे अनेक वाक्यांचे टिपिकल बॉस ज्ञान मेघाच्या तोंडून ऐकून आज टीम चाट झालेली. इंटरनल मीटिंग नंतर सर्वजण मान लॅपटॉपमध्ये घुसवून शांतपणे काम करत होते. देवा, आज मी जरा जास्तच बोलले का या सगळ्यांना? बिचारे मेहनत तर करत आहेत, पण थोडा कामाचा स्पीड वाढवणे गरजेचे आहे हेच सांगायचा प्रयत्न करत होते. असेही माझी सकाळपासून चिडचिड सुरूच आहे. का ते समजत नाही.
सिलिकॉन इंटरनॅशनलचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि CEO सुप्रीमच्या सिंगापूर ऑफिसमधील कॉन्फरन्स रूममध्ये बसलेले. सिंगापूर ऑफिसमधील सिनियर मॅनेजर मार्क प्रेझेंटेशन देत होते. अर्धे लक्ष स्लाईडकडे आणि अर्धे लक्ष फोनकडे असलेला राजीव किंचित अस्वस्थ होता. सकाळपासून 8-10 वेळा फोन चेक करून झालेला. मेघा, काल मी फोन केला, आज तुम्ही एक मेसेज तरी करायचा. तुम्ही ऑफिसला पोहोचला आहात, काम सुरू झाले आहे हे कळत आहे. टेक्नोसिस संदर्भातील 3 ईमेल्स पाहिले मी. मग एक मेसेज करण्यासाठी ही वेळ मिळू नये? एवढा जास्त बिझी आहात का? पण मी वाट बघत आहे का? राजीव, राजीव, आर यू ओके? श्वेताच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली. येस येस येस, लेट्स गो अहेड. व्हॉट एव्हर दे हॅव सजेस्टेड विल थिंक अँड रिव्हर्ट. त्याने एवढे बोलून मीटिंग संपवली. श्वेता त्याच्याकडे बघतच राहिली. याला अचानक काय झाले? असा हरवल्यासारखा का दिसत आहे? नाहीतर नेहमी अटेन्शन मोडमध्ये असतो. काहीतरी डोक्यात सुरू आहे राजीवच्या. लंच ब्रेकमध्ये कॅन्टीन टेबलवर आज टेक्नोसिस टीम एकत्र बसलेली आणि चर्चेचा विषय होता मेघा मॅम. पण आश्चर्य म्हणजे मेघा मॅमचा राग न येता त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करता येईल यावर सर्वजण डिस्कशन करत होते. शी इज हँडलिंग सच अ ह्यूज प्रोजेक्ट ऑल अलोन, कीर्ती म्हणाली. येस राईट यार, रात्री 1-2 वाजेपर्यंत त्या काम करत असतात घरून, आदित्य म्हणाला. ट्रू, इथेही दिवसभर शांत निवांत बसत नाहीत. सतत कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंट हेडना भेट, टेक्नोसिस टर्म शीट अँड कोटेशनचे डिस्कशन कर, हेच चालू असते, राधिका म्हणाली. येस, अँड आज तर राजीव सर पण नाहीत, सो शी इज द ओनली वन ज्या सर्व काही रिव्ह्यू करत आहेत, चैतन्य म्हणाला. पुढचे 15 मिनिट सुरू असलेल्या या चर्चेच्या अखेरीस मेघा मॅमचा रिव्ह्यू लोड कमी करण्यासाठी जास्तीत जास्त परफेक्शनने काम करण्याचा निर्धार करून टीम केबिनमध्ये परतली. मम्मा, गुड न्यूज, इंटर स्कूल फुटबॉल कॉम्पिटिशनसाठी पण सिलेक्शन झाले. आर्याच्या आवाजातील उत्साहाची आणि हाताने आपटल्या जाणाऱ्या फुटबॉलची जुगलबंदी तिला फोनवर ऐकू येत होती. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स बच्चा. मग कधी होणार मॅचेस? मम्मा, आत्ता तर ट्रेनिंग स्टार्ट होईल, मग काही मॅचेस नेक्स्ट मंथमध्ये अँड रेस्ट ऑल इन विंटर सीझन. मध्ये पावसाळा येतो ना. आर्याला पावसाळा आवडत असला तरी फुटबॉलमध्ये अडथळा येतो म्हणून नाराजीचा स्वर. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ मिळेल ना, तिने समजावण्याचा प्रयत्न. अरे मम्मा, ओल्या ग्राउंडवर आम्ही कसे खेळणार? आर्या म्हणाली. ग्राउंड कशाला हवे ग तुला? आठवते का इरा ग्लोबलमध्ये वर्गात, जाण्या येण्याच्या लॉबीत, ॲक्टिव्हिटी मॉल, तिथे तुझ्या फुटबॉलने कितीदा ट्यूबलाईट्स फोडल्या आहेत आणि मी कितीदा प्रिन्सिपल मॅमना येऊन भेटले आहे, आठवते का? यावर पलीकडून आर्याच्या खिदळण्याचा आवाज आला. पिल्लू, प्लीज या शाळेत असे काही उपद्व्याप करू नकोस. इंडोर ग्राउंड आहे, तिथेच खेळा. आत्ताच ॲडमिशन झाले आहे. मला पुन्हा प्रिन्सिपल मॅमना भेटायचे नाही. काय समजतंय ना? येस मम्मा, डोंट वरी. आणि तुझ्या आधी जिया आहे की माझे कान उपटायला, ती पण हेच सांगत असते, हे असे करू नको, ते तसे करू नको, आर्या म्हणाली. मला तर कधी एकदा तुझ्या जियाला भेटते असं झालंय. माझ्या मस्तीखोर आर्याला जरा शिस्त लावणारी जिया. मम्मा, तिला पण तुला भेटायचंय ग. मी बोलावले तिला संडेला घरी ये म्हणून, तर तिचे डॅड तिला कुणाकडे जाऊ देत नाही असे म्हणाली. आर्या थोडीशी नाराज झालेली. अगं ठीक आहे, काळजी वाटत असेल त्यांना. आत्ताच तर ओळख झाली तुमची, ते लगेच कसे पाठवतील असं कुणाच्या घरी? अजून थोडे दिवस जाऊ दे, मग आपण बोलवू तिला. मम्मा, तू बोल ना त्यांच्याशी. हवे तर जियाकडून मी अंकलचा नंबर आणते, तू विचारले तर पाठवतील. आर्याच्या या मागणीवर मेघा चांगलीच गोंधळली. आर्या पण ना,
असे कसे डायरेक्ट मिस्टर सिंगना कॉल करून सांगायचे की मी आर्याची मॉम बोलते आणि तुमच्या जियाला आमच्याकडे खेळायला पाठवा? मम्मा प्लीज प्लीज, नाहीतर मी जाऊ का तिच्याकडे खेळायला? तिच्याकडे सिम्बा पण आहे. आर्याच्या या दुसऱ्या मागणीवर मेघाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. आर्या, नाही आता लगेच असे कोणाकडे जायचे नाही. तुम्ही रोज शाळेत भेटता हो ना? मग एक संडे तर उरतो, तो फॅमिलीसाठी. तिच्या डॅडना पण वाटत असेल ना की जियाने त्यांच्यासोबत वेळ घालवावा. जसा तुला मला गप्पा करायला, बाहेर जायला एकच संडे असतो, तसेच जिया आणि तिच्या डॅडसाठी पण एकच संडे आहे. विचार कर नीट, उगाच हट्ट करू नकोस. आपण एक काम करू, मे महिन्याच्या व्हॅकेशनमध्ये तिला बोलवू आपल्याकडे खेळायला. ओके चल बाय, मी आता ठेवते फोन. मम्मा मे महिन्यात प्रॉमिस ना? हो ग प्रॉमिस, चल बाय. मेघाने प्रॉमिस तर केले, पण मनात काहीतरी घोळत होते. गेले 2-3 दिवस मी आर्याकडून जियाबद्दल जे काही ऐकत आहे ते थोडे विचारात पाडणारे आहे. जियाला रोज स्कूलला ड्रॉप आणि पिकअप करण्यासाठी गाडी येते. बरेचदा सकाळी तिचे डॅड तिला ऑफिसला जाताना स्कूलला सोडतात. मोठ्या ऑफिसमध्ये काम करतात, ते पण खूप बिझी असतात. बरेचदा परदेशी ट्रॅव्हल करतात. जुहूला तिचे आलिशान घर आहे, समोर गार्डन, जिथून समुद्र हाकेच्या अंतरावर. घरात आजी, आजोबा, जिया आणि तिचे डॅड. 5 वर्षाचा गोल्डन रिट्रीवर सिम्बा ऐकून तर आर्याला कधी एकदा त्याला पाहते असे झाले आहे. प्रत्येकाची शोफर ड्रिव्हन कार. घराबाहेर कायम सिक्युरिटी असते. घरात 5-6 नोकर चाकरांचा वावर. आजोबांचे ऑफिस घरातच आहे आणि आजी सोशल वर्कमध्ये बिझी असते. हे सगळे ऐकून तर जाणवत आहे मिस्टर सिंग आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील अतिश्रीमंत आणि उच्चभ्रू कुटुंबांपैकी एक आहे. सिंघानिया स्कूल मुंबईतील प्रसिद्ध शाळा असल्या कारणाने तिथे अशा उच्चभ्रू कुटुंबातील मुले मुली शिकणे साहजिकच आहे. पण जियाने आर्याबद्दल किंवा आमच्या फॅमिलीबद्दल घरी सांगितले असेल ना? मी जो टिफिन तिच्यासाठी खास बनवून देते तो तरी चालेल ना त्यांना? आजही तिच्या फरमाईशचे साबुदाणा वडे पाठवलेले. आर्या तर म्हणाली आवडले तिला. आर्या, जिया, मैत्री खूप अनमोल आहे. पण दोघींचे फॅमिली बॅकग्राऊंड पाहता गर्भश्रीमंत जिया आणि उच्च मध्यमवर्गीय आर्या अशा या 2 कुटुंबातील आर्थिक तफावत नक्कीच लक्षात येण्याइतपत आहे. उद्या कदाचित मिस्टर सिंग यांनी जिया आणि आर्याच्या मैत्रीवर काही आक्षेप घेतला तर? या सोशल स्टेटसमधील तफावतीमुळे माझी आर्या कुठे दुखावली जाऊ नये. आर्याच्या बोलण्यावरून तरी जिया तशी समंजस आणि लाघवी मुलगी जाणवत आहे. पण तरीही आर्यासाठी मनात थोडीशी धाकधूक आहेच. देवा, तूच पाठीशी राहा आता. या विचारातच जिन्यावरून लॉबीमध्ये आली आणि गीता समोरून येताना दिसली. गीताला विचारू का राजीवजींबद्दल? तिला तर माहीत असेल सिलिकॉन मीटिंग झाली की नाही ते. हाय मेघा मॅम, लंच झाला का? गीताने विचारले. हो ग झाला. आणि तुझा लंच? खूप बिझी आहेस का? मेघाने अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. नाही नाही, बिझी नाही. आज तर राजीव सरही सिंगापूरला गेले आहेत. म्हणजे मघाशी फोनवरून त्यांनी एक अर्जंट लीगल डॉक्युमेंट ईमेल करायला सांगितले. त्यासाठीच आत्ता पटेल सरांना भेटून आले. गीताच्या या वाक्यावर तिला थोडे हायसे वाटले. राजीव तिकडे पोहोचले आहेत आणि कामही सुरू झाले आहे. बरे, मी उगाचच काळजी करत होते मेसेजची, विनाकारण काळजी. मॅम चला ना ब्रेकआउट रूममध्ये चहा घेऊ, गीताने विचारले. नाही ग, आत्ताच गरम पाणी प्यायले. आर्याशी गप्पा केल्या. आत्ताच शाळेतून आली ना ती. मेघाने आज पहिल्यांदाच गीतासमोर आर्याचा उल्लेख केला आणि क्षणभर विचारात पडली. किती वर्षांची आहे ती? गीताची उत्सुकता वाढलेली. 10 वर्ष, मेघा म्हणाली. अरे, म्हणजे राजीव सरांच्या मुली एवढीच? गीताच्या या वाक्यावर तिने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले.
ओ ओके, त्यांना पण मुलगी आहे का? हो, जिया. काय? जिया? तिचे डोळे विस्फारले, काहीतरी अनपेक्षित ऐकल्यासारखे. हो का? काय झालं मॅम? मेघाच्या चेहऱ्यावरची आश्चर्य मिश्रित भीती बघून गीता गोंधळली. तिने 1-2 मोठे श्वास घेत स्वतःला सावरले. नाही, काय नाही, नाव ऐकल्यासारखे वाटते, एवढेच. चल बाय, टीम वाट पाहत असेल, असे म्हणत ती तिथून निघाली. असे कसे शक्य आहे? राजीवजींच्या मुलीचे नावही जिया आणि आर्याच्या बेस्ट फ्रेंडचे पण. पण एक जिया सिंग आणि एक जिया मेहरा. अगं मग त्यात काय झाले? एकाच नावाची 2 माणसे असू शकतात ना. हो, ते पण आहे. आर्या नावाच्या पण कितीतरी मुली असतीलच की. आर्याच म्हणत होती ग्रेड 5च्या डिव्हिजन बी मध्येही एक आर्या आहे, पण ती आर्या महाजन आहे. येस, एका नावाच्या अनेक मुली असतील. आणि जिया हे बऱ्यापैकी प्रसिद्ध नाव आहे, शॉर्ट अँड स्वीट. मेघा, उगाच विचार करू नको. पण राजीवजींना मुलगी असेल असे कधीच डोक्यात आले नाही. रादर त्यांच्या मुलांबद्दल कधीच विचार केला नाही. ऑफकोर्स ही इज अ फॅमिली मॅन. बायको तर आपण पाहिली त्या दिवशी. सो त्यांना मुलगी असणे यात आश्चर्य काय? हां, म्हणूनच कदाचित काल माझ्या फॅमिलीबद्दल विचारले असेल, इन जनरल जाणून घ्यायचे असेल. पण तरीही त्यांच्याशी बोलताना थोडे अवघडल्यासारखे होत होते. ऑफिस वर्क वेगळे, पण असे फॅमिलीविषयी बोलताना आय वॉज नॉट कम्फर्टेबल. आय डोंट नो व्हाय. संध्याकाळचे 5:15 झालेले आणि गेले 15 मिनिटे सिद्धार्थ, आदित्य आणि चैतन्य मुंबई ऑफिसमधून आणि राजीव सिंगापूर ऑफिसमधून IT सपोर्ट टीमच्या नावाने शंख फोडत होते. आत्तापर्यंत IT टीमला 25च्या वर कॉल करून झालेले. राजीवच्या रागाचा पारा चढलेला होता. कारण होते कॉन्फरन्स कॉलचे व्हिडिओ फंक्शन चालत नव्हते. नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. आवाज ऐकू येत होता, पण कॅमेरा ऑन असूनही मुंबई कॉन्फरन्स रूमची स्क्रीन ब्लँक होती आणि राजीवच्या लॅपटॉपवरही काहीच दिसत नव्हते. मेघा कॉन्फरन्स टेबलच्या कोपऱ्यात शांत बसून लॅपटॉपवर प्रेझेंटेशनच्या स्लाईडमध्ये चेंजेस करत होती. एकवार हतबल होऊन त्या तिघांकडे बघत. 10 मिनिटांपूर्वी मीटिंग सुरू करूया असे तिने सुचवलेले. ऐकू तर येत आहे, तरीही त्यावर IT डिपार्टमेंटच्या कामात तुम्ही बोलू नका असा उपदेशवजा ऑर्डर सिंगापूर स्थित मेहराजींकडून आल्याने तिने शांत बसणे मान्य केले होते. राजीवला काहीही करून व्हिडिओ ऑन करून हवाच होता आणि त्यासाठी त्याने IT डिपार्टमेंटच्या हेडना कॉल करून दरडावून झालेले. ते बिचारे त्यांच्या हाताखालच्या मॅनेजर्सना कामाला लावून सतत फोनवर अपडेट घेत होते. राजीव मेहरांचा रोष ओढवून घेण्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा त्यांना पूर्ण अंदाज होता. 20 मिनिटे या गोंधळात वाया गेलेली. ती त्रासली, वैतागली आणि या सर्वांची अगणित फोनाफोनी ऐकून कंटाळली. शेवटी ती उभी राहिली. इनफ एव्हरीवन, सगळे जागेवर बसा. नो मोर कॉल्स टू IT टीम असे खणखणीत आवाजात सांगून तिने सर्वांवर एक नजर टाकली. तिच्या एका आवाजात टीम चिडीचूप होऊन जागेवर बसली. IT टीमचे आभार मानून तिने तो फोन कट केला. मिस जोशी, वी आर वर्किंग ऑन इट. राजीवचा त्रासिक आणि कडक आवाज तिच्या कानी पडला. मिस्टर मेहरा, मी आत्ताच सांगितले कुणीही IT टीमला कॉल करणार नाही. आपण त्यांना प्रॉब्लेम सांगून झालेला आहे आणि ते त्यावर उपाय शोधत आहेत. दर 10 सेकंदांनी त्यांना प्रश्न विचारून आपण त्यांचाही वेळ वाया घालवत आहोत. तिचा त्रासिक स्वर राजीवला जाणवला. बट मिस जोशी, मिस्टर मेहरा, कॅन यू हिअर मी? तिने शांत पण तितक्याच अधिकारवाणीने त्याला विचारले. येस मिस जोशी, आय कॅन हिअर यू. अचानक त्याचा आवाज बऱ्यापैकी मवाळ जाणवला. तिच्या चेहऱ्यावर किंचितसे हसू आलेच. मग झाले तर
आपल्याला एकमेकांचे आवाज ऐकू येत आहेत. प्रत्येकाने आपापल्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन ओपन करा. मिस्टर मेहरा, तुम्ही पण. ओके मिस जोशी, ॲज यू से. करतो ओपन. आता त्याच्याही आवाजात हसू मिसळलेले. शी इज इम्पॉसिबल. आणि मी डिस्कशन स्टार्ट करत आहे. मिस्टर मेहरा, तुम्हाला ज्या पॉईंटला प्रश्न विचारायचा असेल तिथे लगेच आम्हाला थांबवा. त्या प्रश्नाचे उत्तर देऊनच आम्ही पुढच्या स्लाइडवर जाऊ. इज दॅट ओके मिस्टर मेहरा? येस मिस जोशी, परफेक्ट. लेट्स स्टार्ट. त्याचा अत्यंत उत्साही आवाज. राजीवकडून परवानगी मिळता क्षणी मेघाने नवीन स्ट्रॅटेजीतील कोणकोणते मुद्दे विचारात घेऊन त्यावर काम सुरू करण्यात आले आहे हे समजावण्यास सुरुवात केली. तो कानात प्राण आणून तिचा आवाज ऐकत होता. मेघा, आज तुमच्या दरडावण्यापुढे मला हार मानावी लागली. IT हेड तर तुमचे शतशः आभार मानत असतील, नाहीतर आत्तापर्यंत माझ्या रागाच्या भरात कितीतरी IT मॅनेजर्स होरपळले असते. माझ्याशी एवढे अधिकारवाणीने बोलण्याचा हक्क मी फक्त मॉम, डॅड आणि प्रकाश सरांना दिला आहे. मेघा, हा अधिकार मी तुम्हाला कधी दिला? का तो तुमचा तुम्हीच घेतला? का? कसा? कधी? माहीत नाही. सकाळपासून वाट बघत होतो एकतरी मेसेज कराल, पोहोचलो की नाही विचारण्यासाठी. मेघा, आपण सोबत काम करत आहोत, एक कलिग म्हणून तरी विचारायचे. पण तुम्ही मेसेज केलाच नाही. आय थिंक मी थोडी जास्तच अपेक्षा करत आहे. आणि या व्हिडिओ फंक्शनॅलिटीमध्ये आत्ताच प्रॉब्लेम व्हायचा होता. दिवसभर मीटिंग्स पाठवून मीटिंग्स करून टायर्ड होतो. आता निवांत बसून टेक्नोसिस टीमसोबत समोरासमोर बोलू हा विचार केला. पण स्क्रीन ब्लँक. आजचा दिवसच खराब दिसत आहे. मेघा, आय वॉन्टेड टू सी युअर स्माईल जस्ट वन्स. पण आज तुमच्या आवाजावरच समाधान मानावे लागणार आहे. पुढील अर्धा तास प्रेझेंटेशनच्या हरेक स्लाइडवर सखोल चर्चा झाली. साधारण 6:30 वाजलेले आणि प्रेझेंटेशनचे डिस्कशन संपलेले. शेवटची काही प्रश्नोत्तरे राहिलेली. त्याच्या प्रश्नांना अक्षय आणि मिस्टर मूर्ती आलटून पालटून उत्तरे देत होते. ती एकीकडे त्याने रिपोर्ट्समध्ये सुचवलेले बदल करण्यात मग्न होती. राजीव शांत झाले. नशीब. मला वाटते ऐकतात की नाही. एका क्षणात यांच्या रागाचे मीटर 0 वरून 100 वर पोहोचते. IT टीमचे हाल बेहाल करून सोडले. हो, राजीवजींचेही बरोबर आहे. अचानक असा व्यत्यय जर इतर कुठल्या इंटरनॅशनल मीटिंगमध्ये आला तर नक्कीच खूप मोठे नुकसान होऊ शकते. ही तर रेग्युलर अपडेट मीटिंग होती म्हणून निभावले. मी जरा जास्तच चढ्या आवाजात बोलले. पण राजीव अचानक शांत झाले. आश्चर्यच आहे, पण ऐकलं त्यांनी माझं. बरं वाटलं. आता संपूर्ण टीम दिसलीच पाहिजे हा कसला अट्टहास. कधी कधी समजतच नाही का असे विनाकारण चिडचिड करतात. सिलिकॉनची मीटिंग नीट झाली असेल ना? त्याचे काही टेन्शन असेल का? आपण कसे विचारणार? तो हक्क मला नाही. राजीव, तरीही तुमची काळजी वाटते हो. का? तेही तर समजत नाही ना. ती या विचारातच गुंतलेली की प्रश्नोत्तरांचे सेशन संपले आहे हे जाणवलेच नाही. अक्षयनेच हाक मारून तिला सांगितले की सर्व काही डिस्कशन संपले आहे आणि मीटिंग संपवतो. तिनेही होकार दिला आणि सर्वजण आपापले लॅपटॉप बंद करून सामान गोळा करू लागले. आणि तेवढ्यात फायनली इट्स वर्किंग, आय कॅन सी यू. राजीवच्या आवाजाने मेघाने दचकून स्क्रीनकडे पाहिले आणि संपूर्ण LED स्क्रीनवर त्याचा चेहरा झळकला. नकळत हलकेसे हसू तिच्या चेहऱ्यावर आले. पण टीमकडे बघून दुसऱ्याच क्षणी हसू लपवले. गुड इव्हनिंग एव्हरीवन. त्याच्या या शब्दांनी सर्वजण गोंधळले. राजीव सर पुन्हा मीटिंग घेतात की काय या संभ्रमात सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. डोंट वरी, मीटिंग संपली आहे. यू ऑल कॅन लिव्ह. त्याच्या या वाक्यावर सर्वांनी हुश्श केले आणि सामान सावरत एक एक जण बाहेर पडू लागले. तिनेही लॅपटॉप बंद करताना हळूच स्क्रीनकडे पाहिले.
त्याने तिकडून लॉग ऑफ केले नाही, पण तो तिच्याकडेच पाहत आहे हे जाणवले, काहीतरी बोलण्याच्या विचारात. राजीव, मीटिंग संपली म्हणाले, मग लॉग ऑफ तरी करा. का मी इकडून करायचे आहे? कशाची वाट बघत आहेत? तीही थोडा वेळ घुटमळली. मिस जोशी, कॅन आय हॅव अ वर्ड विथ यू? थोडे बोलायचे होते. ती लॅपटॉप उचलून निघायच्या तयारीत होती. चमकून राजीवकडे पाहिले. कॉन्फरन्स रूम तोवर रिकामी झाली होती. विथ मी? तिचा आश्चर्यचकित आवाज. येस, विथ यू. त्याचा शांत आणि धीरगंभीर आवाज. ओके मिस्टर मेहरा, असे म्हणत कॉन्फरन्स टेबलच्या लांबच्या खुर्चीवर जाऊन बसली. लॅपटॉप बंदच होता. आत्ता यांना काय बोलायचे आहे? पुन्हा काही डिस्कशन? मी लॅपटॉप ओपन करू का? का मघाशी मी खूप जोरात बोलले त्याची कान उघाडणी? मेघाने हळूच राजीवकडे पाहून न पाहिल्यासारखे केले. तो काही क्षण न बोलता फक्त तिच्याकडे पाहत होता. मेघा, तुम्ही पुन्हा रेस्टलेस. मोबाईल हातावर आपटू नका. व्हाय आर यू सो टेन्स्ड? स्क्रीनकडे बघा. थोड्या वेळापूर्वी खूप छान स्माईल होते तुमच्या चेहऱ्यावर. येस मिस्टर मेहरा, एनिथिंग अर्जंट? काय बोलायचे आहे? न राहवून तिने विचारले. हाऊ वॉज युअर डे? त्याच्या आवाजात कुतूहल जाणवले. ती गोंधळली. आता हे काय नवीन? काय म्हणजे माय डे? हां, इट वॉज ओके. नेहमीप्रमाणे बिझी. तिने मनातला गोंधळ लपवत उत्तर दिले. व्हॉट अबाउट यू? सिलिकॉनची मीटिंग? तिनेही विचारायची औपचारिकता पूर्ण केली. मेघाचा सिलिकॉनबद्दलचा प्रश्न ऐकून राजीव सुखावला. माझाही दिवस बिझीच होता. सिलिकॉन मीटिंग छान झाली. राईट, तुम्ही बिझी असणार म्हणूनच बहुतेक मला मेसेज केला नाही. ती बोलून तर गेली, पण त्याच्या उंचावलेल्या भुवया पाहून पुन्हा चपापली. मेघा, बावळट, मूर्ख, काय बोलून गेलीस? देवा, राजीवना काय वाटेल? मेसेज म्हणजे मी इकडे पोहोचलो असा मेसेज? त्याच्या चेहऱ्यावर आता किंचित हसू डोकावू लागले. मेघा, दॅट्स अ सरप्राईज. तुम्ही मेसेजची वाट बघत होता? नाही, असंच काही नाही. इन जनरल, सिलिकॉन मीटिंग झाली किंवा संध्याकाळच्या मीटिंगबद्दल काही, किंवा दिवसभरातील मेलला रिप्लाय, एनिथिंग. पण तुमचा मेसेजच नाही. तिच्या चेहऱ्यावर किंचित नाराजी पसरलेली. ओके, यू वेअर वेटिंग फॉर माय मेसेज? तिने पुन्हा गोंधळून स्क्रीनकडे पाहिले. नो नो, मी का वाट पाहू? ते मिस्टर मूर्ती आणि प्रकाश सर मला विचारत होते ना, म्हणून. राजीवने एकटक मेघाकडे पाहिले. आनंद आणि हसू लपवण्याचा प्रयत्न. मेघा, तुम्हाला खोटे बोलायला जमत नाही. आय टोल्ड यू, तुमचा चेहरा पारदर्शक आहे. मनातले उमटते त्याच्यावर. तुम्ही माझ्या मेसेजची वाट पाहिली हे स्पष्टपणे लिहिलेले आहे. माझे तर प्रकाश सरांशी दुपारी फोनवर बोलणे झाले आणि मिस्टर मूर्तींशी सकाळी. मग ते तुम्हाला काय विचारत होते? त्याच्या या वाक्यावर तिने डोळे मिटले. मेघा, झाले कल्याण. आपण खोटे बोलू शकत नाही माहीत असतानाही स्टंट. आता काय उत्तर देऊ? तिचा विचारात पडलेला चेहरा पाहून तो मात्र त्याचे हसू लपवू पाहत होता. ते म्हणजे ते टेक्नोसिस मीटिंगबद्दल बोलत होते. तुम्ही असणार ना मीटिंगला, असे काहीतरी विचारत होते. सुचेल ते बडबडत होती. ओ ओके, बट गीताला माहीत होते दॅट आय रीच्ड. मला वाटले ती सांगेल तुम्हाला. हो, गीताकडूनच कळले की तुम्ही दुपारी व्यवस्थित पोहोचलात, बट दुपारी उशिरा कळले. पण सकाळपासून मी. तिने गोंधळून वाक्य अर्धवटच सोडले. सकाळपासून तुम्ही काय? नाही, काही नाही. तिने पुन्हा डायरीवर हळूहळू पेन आपटायला सुरुवात केली. मेघा, काही सुचले नाही की तुम्ही रेस्टलेस, बट तुमच्या अशा काही नाही मध्ये बरेच काही आहे. आय नो दॅट. तुम्हाला नेहमीसारखी काळजी वाटली असणार. माझ्या मेसेजची वाट पाहिली असणार.
देन तुम्हीच मेसेज करून विचारायचे ना. मला वाटले तुमचा मेसेज येईल. त्याच्या आवाजात मिश्किलपणा डोकावलेला. तुम्ही पण वाट पाहिली? मेघाने आश्चर्याने राजीवकडे पाहिले. नाही, मी का वाट पाहीन? आय वॉज बिझी ऑल डे. हो, मी पण बिझीच होते. काही क्षण दोघेही शांत होते. पुढे काय बोलावे अन कुणी बोलावे. पुन्हा तीच हातांची चुळबुळ सुरू झालेली. अजून काय बोलू? झाले सगळे बोलून. राजीव कॉल संपवत का नाहीत? पण मला कॉल संपला तर चालणार आहे का? अजून बोलायचे नाही? नाही, अजून काय? नक्की का मेघा? ती मान खाली घालून काहीतरी विचार करत आहे हे बघून राजीव निराश झाला. मेघा, बोला काहीतरी. इतर वेळ तर नुसती बडबड सुरू असते आणि आज मला तुमच्याशी बोलायचे आहे तर तुम्ही एवढ्या शांत. ते टेकओव्हरसाठी बँकर्ससोबत मीटिंग नेक्स्ट मंडेला आहे. तिचा दीर्घ श्वास. येस, आय नो. त्याच्या कपाळावर आठी. आणि न्यू स्ट्रॅटेजीमध्ये ॲसेट व्हॅल्युएशन करताना टेक्नोसिसच्या एका लँड प्रॉपर्टीच्या लीगल टायटलचा इश्यू आहे. हो, मला माहीत आहे. त्याने हात कपाळाला लावला. अँड टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्ससोबत कॉन्फरन्स कॉल आहे बुधवारी. येस, आय रिमेंबर दॅट. तो शेवटी हाताच्या बोटांनी अचानक दुखू लागलेले डोके चोळू लागला. मेघा, तुम्हाला टेक्नोसिस शिवाय इतर काही बोलता येते की नाही? अजून ती पुढे काही बोलणार तितक्यात, मिस जोशी, हॅव यू बीन टू सिंगापूर बिफोर? सिंगापूरला आलेलात कधी? राजीवच्या या प्रश्नावर मेघा चांगलीच गोंधळली. काय झाले आहे राजीवना? हाऊ वॉज युअर डे? काय मेसेजची वाट पाहिली काय? आता सिंगापूरला आला होता का? असे विचित्र प्रश्न का विचारत आहेत? तिने मानेनेच नकार दिला, थोडेसे निराश होत. ओह, इट्स अ ब्युटिफुल सिटी. यू मस्ट विजिट. मुंबईसारखेच आहे बट वेल प्लॅन्ड आहे. त्याच्या या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते.